नमस्कार मित्रांनो, मी नाशिक जिल्ह्यातला कोहरगावचा शेतकरी आहे आणि आमची जी शेती आहे ती वरच्या पाण्यावर आधारलेली आहे आणि आमच्या शेतीत भात, नागली, वरई आणि त्याच्यानंतर आम्ही काही थोड्या प्रमाणात कांदे घेतो, वांगे घेतो. आम्ही कोचीसारखं पीक घेतलं, पण गेल्या 3 वर्षापासून शेतात आम्ही जो केलेला खर्च आणि उत्पादित केलेला माल जर त्याला भावच नसेल तर आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं? कारण आमच्याविषयी, शेतकऱ्यांविषयी आज जी सरकारची धोरणं आहेत त्या धोरणांमध्ये कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही आणि त्याचे बळी आज पूर्ण भारतातले शेतकरी ठरलेले आहेत. याच्यासाठी आपण जे बुद्धिवंत लोक आहोत, आपण जे आज जो देशाचा विचार करतो, जर देशातले उद्योगपती आणि व्यावसायिकदारांचाच विचार करत असू तर ह्या देशाची प्रगती होणार नाही. तर इथला शेतकरी हा आपल्याला कसा जिवंत ठेवता येईल? आणि इथं दुसरे सुद्धा अनेक प्रश्न आहेत. काही भाग असे आहेत का तिथं मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो आणि त्या पावसाचं नियोजन नसल्यामुळं ते पाणी पूर्ण आमच्या भागातला अरबी समुद्राला जाऊन मिळतं आणि आज आमच्या भागातली अशी परिस्थिती आहे का त्या लोकांना प्यायला सुद्धा पाणी मिळत नाही. सांगा, निसर्गाने एवढी मोठी पाण्याची आम्हाला देणगी दिली, पण एवढं मोठं नियोजन शेतकरी करू शकत नाही. या सरकारने त्या पाण्याचं नियोजन जर केलं तर शेतकरी त्याच्या शेतातल्या पाण्याचं नियोजन करू शकतो. आणि आज जो पर्यावरणासारखा प्रश्न उपस्थित झालेला आहे, तुम्ही जा आदिवासी भागांमध्ये बघा, पर्यावरणाचा ऱ्हास जो झालेला आहे तो आदिवासी भागात झालेला नाही. या लोकांनी अनेक प्रकारचे जंगलं उभी केलीत, त्यांच्या शेतावर झाडं लावलेत आणि पर्यावरणाचं संरक्षण कसं होईल आणि आम्हाला शुद्ध हवा कशी मिळेल याची जर जबाबदारी ग्रामीण भागातले लोक पर्यावरण सुरक्षित ठेवून आम्हाला जर चांगल्या शुद्ध प्रकारचा ऑक्सिजन जर आपल्याला मिळत असेल तर आज तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत, शहरातल्या लोकांनी सुद्धा शेतकऱ्याचे काय प्रश्न आहेत आणि त्याला कसा मार्ग निघेल. कारण तुम्ही आम्ही वेगळे नाहीत, आपण सर्व एकमेकावर अवलंबून आहोत. आणि मग हे जे प्रश्न तुम्ही जर आमच्यावर अवलंबून आहात, आम्ही तुमच्यावर अवलंबून आहोत, मग ह्या सगळ्यांनी एकमेकाची आपल्याला गरज आहे. या सगळ्यांनी आपण एकत्र येऊन आपल्या प्रश्नाला, आमचे जे प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत ते तुमचेच प्रश्न आहेत. कारण आज मोठ्या प्रमाणावर आज सरकार म्हणतं का सेंद्रिय शेती करा, सेंद्रिय शेती करा. कारण आम्हाला शेतकऱ्यांना तुम्हाला चांगलं अन्न पुरवायचं आहे. जर सेंद्रिय शेतीतून आम्हाला चांगलं अन्न द्यायचं आहे तर त्याच्यासाठी आम्हाला चांगला भावसुद्धा मिळाला पाहिजे. कारण त्याच्यातून जे उत्पादन होणार आहे ते काही अंशी, काही टक्केवारीने कमी होणार आहे. आणि मग अशा प्रमाणावर जर उत्पादन कमी झालं आणि शेतकऱ्याला जर भाव मिळाला नाही तर ह्या शेतकरी देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही. तर याच्यासाठी इथलं जे सरकार आहे, इथली जी लोक आहेत, इथले जे अनेक कार्यकर्ते आहेत आणि ह्या कार्यकर्त्यांनी जर ह्या समाजाला जागृत केलं आणि इथल्या शेतकऱ्याला जर उभं करायचा प्रयत्न केला तर इथला शेतकरी हा इतर म्हणजे शेतीला व्यावसायिक रूप सुद्धा देता येईल. कारण आजची परिस्थिती अशी आहे, जर मी 2 वर्षात मला दर 1 ते 1.5 लाखाचा समजा जो मी खर्च करतो तो शेतीतून मिळत नाही आणि शेतीतून मिळाला नसल्यामुळं मी आमच्या कुटुंबाच्या विकासासाठी आणि आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी आणि इतर गोष्टीसाठी मी कसा माझ्या कुटुंबाला उभा करेल? जर इथला एक माणूस उभा राहिला तरच समाज उभा राहू शकतो. कारण आपण प्रत्येकजण प्रत्येकासाठी आहोत. आपण जर जेव्हा एखाद्या गोष्टीचा विचार करतो तर आपल्या भोवतालीची जी परिस्थिती आहे त्याचा पण विचार आपण केला पाहिजे. तरच आपण इथं चांगल्या प्रकारे एकत्र जीवन जगू शकतो. म्हणून ह्या बुद्धिवंतांचं जे पुणे शहर जे आहे ते बुद्धिवंतांचं शहर आहे आणि अशा बुद्धिवंतांच्या शहरांमध्ये
अनेक प्रकारच्या विषयावर अनेक चर्चासत्र होता आणि अनेक प्रयोगसुद्धा इथून अनेक गोष्टींवर बाहेर ज्ञानाचा प्रसार होतो. आणि म्हणून ह्या पुण्यासारख्या ठिकाणी आणि इथं जे शेतकऱ्यांना चळवळीत्मक मार्गदर्शन मिळतं, याच्यातून सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन इथल्या लोकांना, शेतकऱ्यांना कसं जगवता येईल. आज जे आत्महत्या होता, मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होत्या, तर याला निव्वळ शेतकरीच कारणीभूत नाही, तर ह्या देशाचं शेतीविषयक जे धोरण आहे हे कारणीभूत आहे. आणि जर आपण त्याचं चांगलं नियोजन केलं, राजकर्त्यांची इच्छाशक्ती असली पाहिजे आणि आपण चांगलं नियोजन केलं तर निश्चितच आपण आणि आपला देश आणि ही अखिल मानवजात विकासाच्या टप्प्यावर पुढे पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलून 2